आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की, भाजपमध्ये आलेल्या मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक, सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियामध्ये कुरबुरी, राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे. मात्र राऊतांच्या गप्पस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ, पवार गट मात्र खुश. आमच्याबाबत इतर कुणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात तर स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुला. अखेर भारतीय बनावटीचं तेजस आकाशात, स्वदेशी तेजस आता येत्या शुक्रवारी वायुदलात सामील होणार. यशवंत बँकेमध्ये 112 कोटींचा गैरव्यवहार, बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. शेखर चरेगावकर सह 50 जणांवर गुन्हा दाखल. महिला मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता गेली कुठे? ममता बॅनर्जी यांचे महिला अत्याचाराबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य. पीडिता रात्री 12:30 वाजता बाहेर गेलीच कशी? ममता बॅनर्जी यांचा संतापजनक सवाल. नांदेडच्या मुदखेड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा. एकनाथ शिंदेंच्या योजना डबा बंद, ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा. शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळी कर्जमाफी करू. शरद पवारांच्या भेटीनंतर बोलले मंत्री उदय सामंत. ऐन निवडणुकीआधी राजद संकटात, लालू राबडी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित. रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी हडपण्याचे प्रकरण पेटलं. नागपुरात भाजपची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची चाचपणी. महाबोधी बुद्धविहार वादामध्ये सोबत या, केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन. गाझा शांतता शिखर परिषदेचं भारताला निमंत्रण. पंतप्रधानांऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग गाझा शांतता परिषदेत. मुसलमानांसाठी भारत ही युद्धभूमी. बाबासाहेबांचे विचार आमदार पडळकरांनी मांडले. लातूर पोलीस करतायत तरी काय? सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 8 व्यक्तींना सुमारे 50 लाखांचा गंडा. पी चिदंबरम यांनी इंदिरा गांधी यांची चूक दाखवली. सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई ही चूकच, चिदंबरम यांचं वक्तव्य. सर्दी खोकल्याच्या औषधामुळे आणखी एक मृत्यू. यवतमाळमध्ये 6 वर्षांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू. औषधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणी. पुण्याचे शिवसेनेचे नेते धंगेकर यांचे शिंदेंनी कान पिळले. रवींद्र धंगेकर यांनी घेतली महायुतीतल्या वादानंतर एकनाथ शिंदेंची भेट. एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये विरोधक आघाडी सक्रिय. ठाकरे गट आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्रित ठाणेकरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून करणार आंदोलन. दिवाळीमध्ये मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव. ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठींमुळे दीपोत्सवावर विशेष लक्ष. काहीही झालं तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात. ज्याला शिवी ऐकता येते त्यानंच आमदार व्हावं, मंत्री गुलाबराव पाटलांचा सल्ला. संग्राम जगतापांवर कडक कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. शेतकरी आणि संजय राऊत यांचा काही एक संबंध नाही, खासदार सुनील तटकरेंची राऊतांवर टीका. सरकारला आय लव्ह शेतकरी म्हणावंसं वाटत नाही, बच्चू कडूंची सरकारवर घणाघाती टीका. काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अशोक चव्हाणांची नाव न घेता विरोधकांवर टीका.